सगळ्यांना माहिती आहे की होमिओपॅथीचा उगम झाला जर्मनीमध्ये आणि कोणी डिस्कवर केली तर मास्टर सॅम्युअल हनीमन यांनी डिस्कवर केली. पण तू मला सांग, भारताला होमिओपॅथीचा परिचय कोणी करून दिला बरं? माहिती नाही रे. मी सांगतो तुला कोणी करून दिला. यावरनं आलेले डॉक्टर होते, ट्रॅव्हल करत करत भारतापर्यंत येऊन पोचले. 1830ची गोष्ट आहे ही. ह्या डॉक्टरांनी पंजाबचे महाराजा रणजित सिंग यांना ट्रीटमेंट दिली होती. अरे वा. महाराजा रणजित सिंग यांना वोकल कॉर्ड पॅरालिसिस झालेलं आणि तेवढंच नाही तर त्यासोबत त्यांचे हळूहळू पाय पण सुजायला चालू झाले होते. ह्या सगळ्या लक्षणांवरती त्यांनी डलकामारा प्रिस्क्राईब केलं होतं. रणजित सिंग बरे झाले, खुश झाले आपल्या डॉक्टरवरती. रणजित सिंगचा एक खूप चहिता एक घोडा होता. त्या घोड्याच्या पायाला अल्सर झाला. तो अल्सर होता नॉन इलिंग अल्सरसाठी पण आपल्या डॉक्टरांनीच होमिओपॅथिक औषध दिलं. झाला ना घोडा एकदम बरोबर, एकदम ठणठणीत. महाराजा रणजित सिंग एकदम खुश आपल्या डॉक्टरांवरती. या खुशीतच महाराजा रणजित सिंगनी त्यांना आपल्या दरबारात एक मोठा अहदा पण दिला, दारुगोळा व्यवस्थापनाचा. तुला माझ्या डॉक्टरांना प्रसिद्धी सगळ्यात जास्त केव्हा मिळाली? केव्हा? एक सैनिकांचा ग्रुप चालला होता आणि त्या ग्रुपवरती एका पिसाळलेल्या कोल्ह्याने हल्ला केला. त्या हल्ल्यातच बरेचसे सैनिक घायाळ झाले, काही मरण पावले. बापरे. जे घायाळ झालेले त्यांना हळूहळू पाण्याची भीती निर्माण व्हायला लागली, ज्याला आपण काय म्हणतो हायड्रोफोबिया. तो हायड्रोफोबिया सुद्धा होमिओपॅथिक औषधाने या डॉक्टरांनी बरा केला आणि त्यामुळे सगळ्यात जास्त प्रसिद्ध झाले. बापरे, असलं काहीतरी ट्रीट करणं म्हणजे कमालच नाही का? मग तुला आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का? सांग. प्लेगची साथ आलेली त्यावेळेला इग्नेशियाने प्लेग बरा केला आहे. इग्नेशियानी प्लेग? हो, इग्नेशियाने प्लेग बरा केला. आणि जर तुला सांगितलं की त्यांनी कुठल्या बेसिसवरती इग्नेशिया दिलं तर तुला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. आर्मेनियन लोक असतात ना, आर्मेनियन लोक त्यावेळी गळ्यात एक ताईत बांधायचे. त्या ताईतमध्ये ते इग्नेशियाचं बी लावायचे. अच्छा. ज्या लोकांनी इग्नेशियाचं बी लावलेलं त्यांच्या ताईतमध्ये त्या लोकांना प्लेग झाला नाही किंवा झाला जरी असेल तरी त्याची लक्षणं त्यांच्यामध्ये खूप कमी दिसली. आणि हेच आपल्या डॉक्टरांनी एकदम ठळकपणे ऑब्झर्व केलं आणि त्या बेसिसवरती इग्नेशिया द्यायला चालू केलं प्लेगमध्ये. मग काय बरं वाटायला लागलं प्लेगच्या रुग्णांना. प्लेगमध्ये सुद्धा आपल्या डॉक्टरांनी इतकी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. कोलराची महामारी आलेली. कोलराच्या महामारीमध्ये त्या डॉक्टरांना स्वतःला कॉलरा झाला. अरे बापरे. अर्ध्या तासाने एपिकॅक घेतलं आणि काय कॉलरा मुक्त झाले डॉक्टर. बापरे, अक्यूट्समध्ये स्वतःवर प्रिस्क्रिप्शन करणं म्हणजे किती हिमतीची गोष्ट आहे रे. अरे आता तरी सांग त्या डॉक्टरांचं नाव. डॉक्टर जॉन मार्टिन हॉनिगबर्गर. अरे मी वाचलंय त्यांच्याबद्दल. हे तेच डॉक्टर आहेत ना ज्यांनी 35 इयर्स इन द ईस्ट हे पुस्तक प्रकाशित केलं होतं? व्हेरी गुड, बरोबर. आणि त्यात त्यांनी बरेचशा ट्रॅव्हल स्टोरीज पण लिहिल्या होत्या. त्याशिवाय या डॉक्टरांनी नॅचरल मटेरिया मेडिका ऑफ प्लांट्स हे सुद्धा लिहिलं आहे आणि मेडिकल वोकॅब्युलरी सुद्धा लिहिली होती. असे होते हे डॉक्टर जोहान मार्टिन हॉनिगबर्गर.